समोरून बाई येऊन राहिली की नाही, एवढी घमेंडी हाय हो, बोलतही नाही, स्वतःला एवढी श्रीमंत समजते. तिला की नाही कायचा घमेंड आला काय नाही. मी आता एक दिवस पाहतोच ती किती श्रीमंत आहे. तर जाऊ दे ना बाई, आपल्याला काय कर लागते. नाही मी पाहतोच ना. तू जाय समोर, मी येतो. जाय समोर. चाबी इथंच ठेवली होती मी. इथं चाबी काय झाली इथची? चाबी तर इथं, मी तर तिथं ठेवली ती चाबी. इथं कशी काय चाबी? माई सोनं, इथं सोनं काय झालं बाई? सोनं. अरे बापा, माय सोनं करून नेलं रे बापा. देवा, सोनं नाही दिसून राहिलं. आता माय सोनं गेलं. एवढं मोठं सोनं गेले. काय झालं बाई? काऊन बडबड करून राहिली? गेलं बाई. काय द्याने माघारी चोरी झाली. कायची चोरी झाली हो बाई त्या घरी? हो बाई काय सांगू तुम्हाला, चोरी झाली माझ्या घरी. बस जराशी इथं बस. नाही मी रिपोर्ट द्यायला इथं बस. शांततेनं बस. मला शांततेनं सांग. नाही ना बाई, काय करू मी? एवढं सोनं गेलं ना, कसं करू मी आता? बरं बसा इथं तुम्ही. कधी झाली तुमच्या इथे चोरी? काय होतं बाई त्याच्यात? मंगळसूत्र, एक दाणी, खूप काय होते, कानातले, बांगड्या, सगळंच होतं. एवढं सोनं होतं. मग त्याच्या पावत्या गिवत्या होत्या का त्याजवळ? नाही पावत्या गिवत्या काहीच नाही. पावत्या नाही आहे? पावत्याच नाही. मग मला सांग, तू पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला जाशील तर ते विश्वास ठेवतील का त्यावर? त्या घरी एवढं मोठं सोनं होतं, त्याच्या पावत्या नाही पाहिजे का? आणि त्या घरात कसं ठेवलं बाई एवढं मोठं सोनं? बाई पावत्या कुठच्या? तर मग तू पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला कशी चालली? ते लोक विश्वास करतील का त्याजवळ एवढं मोठं सोनं होतं म्हणून? ते एवढं मोठं सोनं घरात ठेवत असते का बाई? एवढं मोठं सोनं ठेवणं गुन्हा असते, माहित नाही काय तुम्हाला? तुम्हालाच पोलीस अंदर करतील. आता काय करू बाई मी?